महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रेवस करंजा पूल कामाच्या ओव्हरलोड डंपरमुळे उरण करंजा मार्गावर प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात। हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या जीवालाही धोका। रेवस करंजा पुलाच्या बांधकामासाठी लागणारे बोल्डर, खडी, रेती आणि कॉन्क्रीटच्या बल्करची मिक्सर गाड्यांची वाहतूक सध्या उरण ते करंजा या मार्गावरूनच मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। मात्र या अवजड आणि ओव्हरलोड डंपरच्या सुसाट वाहतुकीमुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे। ज्या मार्गावरून ही जड वाहतूक सुरू आहे त्याच मुख्य रस्त्यावर द्रोणागिरी हायस्कूल करंजा ही शाळा आहे आणि या शाळेत दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत। ओव्हरलोड डंपरच्या सततच्या ये-जामुळे शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी लहान मुलांच्या अपघाताची मोठी भीती निर्माण झाली आहे। चांजे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक आणि रेवस ते करंजा या जलमार्गाने प्रवास करणारे हजारो चाकरमानी दररोज याच रस्त्याचा वापर करतात। भरधाव आणि ओव्हरलोड वाहनांमुळे या अरुंद रस्त्यावर चालणेही कठीण झाले असून अपघातांचे सत्र वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 2 वर्षापूर्वी याच मार्गावर एका भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत करंजा कोंढरीपाडा येथील एका 23 वर्षीय तरुणीला आपला नाहक जीव गमवावा लागला होता। या भीषण घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत। एकीकडे विकास कामांना गती मिळत असली तरी दुसरीकडे मात्र स्थानिक जनतेचा जीव धोक्यात घालून सुरू असणाऱ्या या वाहतुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहे। याच मार्गावरील ओव्हरलोड डंपरच्या वेगावर नियंत्रण आणावे लागेल आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण।